आता बातमी शिर्डीमधून आहे। साई मंदिरात आता व्हीआयपींना दिवसभरात निश्चित केलेल्या वेळेमध्येच दर्शन देण्यात येणार आहे। या ब्रेक दर्शन व्यवस्थेमुळे सामान्य साई भक्तांची तासनतास रांगेत उभं राहण्यापासून आता सुटका होणार आहे। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मात्र ब्रेक दर्शन व्यवस्थेतून सूट देण्यात आली आहे। तर शिर्डीमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन घेण्यासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती। त्यामुळे दर्शन रांगेतील सामान्य भक्तांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। याशिवाय सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणेवर सुद्धा अतिरिक्त तणाव येत होता। साई संस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे। सामान्य दर्शन लाईनमध्ये जो भक्त जो आहे 2 तास 3 तास वेटिंग करून दर्शनासाठी येतो बाबांच्या, व्हीआयपींचं दर्शन करताना जे त्यांना वेटिंग करावं लागतं, त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जातो। त्यामुळे साईबाबा संस्थांनी जो आहे तो एक निर्णय घेतला आहे की जे व्हीआयपी भक्त असतील किंवा शिफारसधारक भक्त असतील जे दर्शनाला येतील त्यांच्या दर्शनाची वेळ जी आहे संस्थांनी ठरवलेली आहे। त्यानुसार सकाळी 9 ते 10, दुपारी 2:30 ते 3:30 आणि रात्री 8 ते 8:30 या कालावधीमध्ये व्हीआयपी साईभक्त, त्याचप्रमाणे जे शिफारस घेऊन आलेले साईभक्त असतील त्यांची दर्शनाची वेळ जी आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे। आता पावसाची खबर बघूया। वाशिमच्या काटा, कोंडाळा आणि चिखलीसह काही भागामध्ये 12 जून रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या। मात्र मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे या खरीपाच्या पेरण्या उलटलेल्या असून पेरलेलं सोयाबीन आणि तूर केवळ 40% उगवलेलं आहे। तर उर्वरित बियाणं पावसाअभावी जमिनीमध्ये सडल्यामुळे शेतकऱ्यांचं यात मोठं आर्थिक नुकसान झालंय।